हॅलो एव्हरीवन, मुक्काम पोस्ट युरोप या चॅनलमध्ये मी दीप्ती पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आम्ही जेव्हा जेव्हा इंडियाला ट्रॅव्हल करतो त्यावेळेस बरेच जण आम्हाला असे प्रश्न विचारतात, म्हणजे आमचे नातेवाईक, रिलेटिव्स, घरातले वगैरे, की इथे किचन कसे असतात, युरोपमध्ये स्वयंपाकघरं असतात का, किंवा कशा प्रकारचे असतात, काय डिफरन्स असतो इंडियाच्या किचनमध्ये आणि युरोपच्या किचनमध्ये. स्पेशली महिला वर्ग जो असतो त्यांना खूप कुतूहल असतं की इथे कसे असतात, कसा किचन सेटअप असतो, किंवा इथे आपल्याकडचे भारतीय पदार्थ आपल्याला बनवता येतात का, कुठल्या प्रकारची अप्लायन्सेस यूज करतात तुम्ही, असे बरेच सारे प्रश्न येत असतात. त्यामुळे मग आम्ही यावेळेस विचार केला की आज आपण एक असा व्लॉग बनवूया की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याच जणांना मिळतील. तर आजचा व्लॉगमध्ये आम्ही हेच दाखवणार आहोत की इथलं आमचं युरोपमधलं किचन किंवा स्वयंपाकघर हे कसं असतं. तर हा व्लॉग त्या सगळ्या लोकांसाठी डेडिकेटेड आहे ज्यांना कुकिंगची खूप आवड आहे आणि ज्यांना हे बघण्यात खूप या गोष्टीचं खूप कुतूहल असतं की युरोपमधले किचन्स कसे असतात ते. तर चला बघूया आज आमच्या इकडचं युरोपमधलं एक स्वयंपाकघर. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट स्पेसिफिकली नॉर्वेबद्दल सांगायची म्हणजे इथे घर आपण रेंटेड घेतलं किंवा आपण जर ते स्वतःहून विकत घेतलं तरी आपल्याला किचन सेटअप हा पूर्ण रेडी मिळतो. रेंटेडमध्ये अर्थातच आपल्याला फुल्ली फर्निश्ड घेतलं तर आपल्याला येतच, पण जर आपण विकत घेतलं तरी सुद्धा किचन सेटअप आपल्याला स्वतःहून काही करायला लागत नाही. तर त्या सेटअपमध्ये आपल्याला येतात ते म्हणजे डिशवॉशर, कॅबिनेट्स, शेल्फ्स, ओव्हन, स्टव, हे सगळे अप्लायन्सेस आणि हा पूर्ण सेटअप असा किचनचा आपल्याला त्यामध्ये रेडी मिळतो. भारतातल्या किचनमध्ये आणि इथल्या किचनमध्ये जो मेजर डिफरन्स मला वाटतो ते म्हणजे दोन गोष्टींचा. एक म्हणजे गॅस स्टव. इथे आपल्याला सिलेंडर वगैरे विकत घ्यावा लागत नाही. इथे जो असतो इलेक्ट्रिक गॅस यूज होतो, इंडक्शन गॅस किंवा इलेक्ट्रिक गॅस हा यूज केला जातो. त्यामुळे सिलेंडरची झंझट आपण म्हणू शकतो ती इथे नाहीये. आणि दुसरं म्हणजे इथे आपल्याला मेड मिळत नाही. मिळतात अर्थातच, पण खूप कॉस्टली असतात, त्याच्यामुळे ती परवडत नाही. पण भांडी घासण्यासाठी मेड नसून इथे एक यंत्र आहे, त्याला म्हणतात डिशवॉशर. तर इथे आपल्याला डिशवॉशर बघायला मिळेल. तो एक डिफरन्स मला इथे वेगळं वाटतं. तर या व्हिडिओमध्ये मी डिशवॉशर दाखवण्याचा प्रयत्न करेन. इनफॅक्ट त्याला डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन, कारण डिशवॉशर हा आपल्या भारतात इतका कॉमन नाही आहे. थोड्याफार प्रमाणात काही लोक यूज करतात, पण बऱ्याच लोकांना तो माहीत नाही आहे. इनफॅक्ट मला सुद्धा तिथे होती तेव्हा माहीत नव्हतं. इनफॅक्ट मी इथे आल्यानंतर मी पहिल्यांदा डिशवॉशर बघितला. त्याच्यामुळे डिशवॉशरचं खूप इन्फॉर्मेशन बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज, भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण बघूया माझं स्वयंपाकघर युरोपमधलं. तर आपण बघू शकतो इथे आपण एंट्री करतोय किचनमध्ये. आमचं हे ओपन किचन आहे, आपल्या इंडियासारखंच ओपन आहे, हॉलला अटॅच्ड असं किचन आहे. तर इथून आपण म्हणू शकतो किचन एरिया सुरू होतो. तर हा आमचा डायनिंग टेबल किचनच्या अगदी समोर सेट केलेला आहे आणि इथून सुरू होतो माझा किचन. तर इथे बघू शकतो फ्रीज आहे, स्टव आहे, ओव्हन आहे, हे वरचे कॅबिनेट्स आहेत आणि हा स्पेशल अप्लायन्स म्हणजे हा आहे तो डिशवॉशर. तर आपण इन डिटेल प्रत्येक अप्लायन्स आणि इन डिटेल सगळं थोडंफार बघूया. सुरू करूया आपण. तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण घर रेंटनी घेतो किंवा आपण विकत घेतो तेव्हा आपल्याला सगळा सेटअप असा रेडी मिळतो. तर हा सगळा तसाच मिळालेला सेटअप आहे. याच्यामध्ये हा फ्रीज, हे सगळे कॅबिनेट, स्टव, ओव्हन, डिशवॉशर वगैरे सगळं काही रेडी असा आम्हाला सेटअप मिळाला होता.
तर सुरुवात करूया आमच्या फ्रीज पासून. तर हा आहे आमचा फ्रीज. डबल डोअर फ्रीज आहे. आपल्यासारखाच काही स्पेशल असं वेगळं नाहीये. इथे नॉर्मल फ्रीज आहे, इथे फ्रीजर आहे. इथे फ्रीजर मोठा देतात कारण की हे लोक फ्रोझन फूड्स जास्त खातात, त्याच्यामुळे फ्रीजर मध्ये जास्त जागा आहे. इनफॅक्ट फ्रीज मध्ये आतमध्ये कमी जागा आहे. आणि हे आपण बघू शकतो, हे सुव्हिनियर्स आहेत. वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये आम्ही ज्या ज्या कंट्रीज मध्ये आम्ही जाऊन फिरायला गेलो होतो त्या सगळ्या कंट्रीजचे आहेत. हे स्वीडनचं आहे, हे जर्मनीचं आहे, हे होलँडचं आहे, दिस इज फ्रॉम पॅरिस, हे इस्टोनिया तालिनचं आहे, हे बेल्जियम आहे, हे फिनलँड आहे. आणि हा जो ट्रे आहे दॅट इज फ्रॉम ॲम्स्टरडॅम. आणि या सुव्हिनियरचं सांगायचं म्हणजे आमच्या इथे लास्ट इयरला आपल्या इंडियन नेव्हीची शिप आली होती, इंडियन नेव्ही फोर्स. तर INS तरकश म्हणून तिचं नाव होतं. तर ते इथे विजिट करायला आले होते, त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडनं हे सुव्हिनियर घेतलं होतं. म्हणजे खूप अभिमान वाटला जेव्हा ती शिप आपल्या इकडे आली, आमच्या इथे आली आणि आम्ही नंतर ती विजिट करायला गेलो होतो. तेव्हा म्हणजे ते सगळे नेव्हीचे माणसं तिथे होते युनिफॉर्म मध्ये आणि इट वॉज सच अ प्राऊड मोमेंट. मग ती आठवण आमच्याकडे कायम ठेवायची होती म्हणून मग आम्ही हे सुव्हिनियर घेतलं त्यांच्याकडून. तर इथे ड्रॉवर्स दिलेले आहेत स्टोरेजसाठी. हे इथे ड्रॉवर्स आहेत आणि वरती कॅबिनेट्स आहेत, कपाट आपण म्हणू शकतो. इथे पण कॅबिनेट्स दिलेले आहेत, वरती सुद्धा आहेत. हे कपाट मी तुम्हाला ओपन करून दाखवते. इथे तुम्ही बघू शकता सगळे ग्रोसरीज ठेवलेले आहेत. जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला नसेल इंडियन ग्रोसरीजचा, कुठल्या प्रकारची इंडियन ग्रोसरीज इथे मिळतात युरोपमध्ये किंवा नॉर्वेमध्ये मिळतात, तर आम्ही त्याचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. इथे त्याची लिंक आय बटन मध्ये दिलेली असेल, तर तो नक्की जाऊन चेक करा. आता आपण वळूया गॅसकडे. तर इथे तुम्ही बघू शकता मी खलबत्ता ठेवलेला आहे. हा त्यातच मी इंडियावरून आणलाय. येताना खलबत्ता लागतोच आपल्याला लसूण वगैरे ठेचायला, तर खलबत्ता आहे. हे घड्याळ सुद्धा इंडियावरूनच आणलेलं आहे. आणि ते थोडंफार माझं इंडियन सामानच, आपल्याला तेल मसाल्याचे डबे वगैरे जे काय लागतात ते नॉर्मली मी इथे ठेवते. आणि हा आहे गॅस. तर इथे आमचा जो आहे तो इंडक्शन गॅस आहे. इथे दोन प्रकारचे बघायला मिळतील. इंडक्शन असतो आणि एक हॉट प्लेट असतो. हॉट प्लेटमध्ये इथे कॉइल्स असतात आणि त्या कॉइल्स जेव्हा आपण गॅस ऑन करतो तेव्हा त्या रेड कलरच्या होतात आणि आपल्याला दिसतात की त्या गरम होत आहेत करून. आणि फक्त वरती इथे ग्लास प्लेट असते. आणि सेकंड टाइप जो म्हणजे हा आहे तो म्हणजे प्रॉपर इंडक्शन. इथे मॅग्नेटिक हे असतं त्याच्यामुळे भांडी आपण फक्त इंडक्शन वाली भांडीच आपण इथे यूज करू शकतो. आणि जेव्हा आपण गॅस ऑन करतो तेव्हा आपल्याला इथे काहीच दिसत नाही, रेड फिल्म वगैरे इथे काही दिसत नाही. फक्त इथे जे इंडिकेशन्स आहेत त्याच्यावरनं आपल्याला समजतं की तो गॅस ऑन आहे किंवा त्याची म्हणजे कुठल्या लेवलवरती आहे. तर इथे आपण बघू शकतो नॉब्स दिलेले आहेत त्यांनी. तर हे जे 4 नॉब्स आहेत ते 1 2 3 4 प्रत्येक सर्कलसाठी एक नॉब ठेवलाय त्यांनी. आणि हे जे आहेत हे बटन्स क्लोज करायला आहेत फॉर सेफ्टी. म्हणजे लहान मुलं वगैरे कधीतरी बटन ऑपरेट करतील म्हणून जर तुमचं काम झालं तर आपण जस्ट वी कॅन स्विच इट ऑफ. आपण बंद करून हे असं हे करू शकतो, ह्याला लॉक करू शकतो. आणि जेव्हा आता आपण हा ऑन केला तर दिस शोज हे बटन या गॅसचा आहे. तर हा गॅस आता इथे आपण बघू शकतो, इथे भांडं ठेवलं नाहीये त्याच्यामुळे हा ब्लिंक होतोय. हे ब्लिंक होतं. आता 4 वरती मी सेट केलंय बट यू कॅनॉट सी एनिथिंग. ह्याच्यावरती काहीच दिसत नाहीये. पण जर तो कॉईलवाला गॅस असेल तर इथे आपल्याला रेड कलरचं कॉईल दिसते की इथे हा गॅस गरम होतोय. अजून एक या गॅसचं सांगायचं म्हणजे जर आता तुम्ही बघू शकता इथे हे ब्लिंक होत आहे, तर जर आपण विदिन अ सर्टन टाइम आपण जर भांडं ठेवलं नाही ह्याच्यावरती तर हा ऑटोमॅटिकली ऑफ होतो. किंवा एखादा गॅस जर खूप वेळासाठी ऑन आहे, आपण कधी कधी विसरून जातो, गॅस ऑन ठेवतो आणि एखादं भांडं त्याच्यावरती राहून जातं, जळून जातं,
जर तसं काही असेल तर हे ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होतो. त्याच्यामुळे आपल्याला ती रिस्क नाहीये की एखादी गोष्ट जळून जाईल, करपून जाईल किंवा फायर वगैरे काहीतरी लागेल. तर त्या सेफ्टी रिझनसाठी हा गॅस खूप उत्तम आहे. ऑटोमॅटिक स्विच ऑफ होतो त्या कारणामुळे. अजून एक म्हणजे इथे चिमणी दिलेली आहे त्यांनी. तर या आपल्या इंडियन कुकिंगचं तर आपल्याला माहितीच आहे, आपल्याकडे एवढे तडके असतात. बंद करते कारण त्याचा आवाज आला तर मला काहीच बोलता येणार नाही. तर आपल्या इंडियन कुकिंगमध्ये खूप सारे मसाले, तडके, तेल वगैरे खूप यूज होतं. त्याच्यामुळे याचा आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग होतो. ह्याची इंटेन्सिटी आपण डिसाईड करू शकतो. आपल्याला खूप हाय इंटेन्सिटीवरती हवं आहे किंवा लो इंटेन्सिटीवरती हवं आहे. हे जे स्विच आहे ते लाईटचं आहे. आपल्याला लाईट हवा असेल तर आपण ऑन करू शकतो किंवा आपण तो बंद सुद्धा करू शकतो. तर गॅसच्या खालीच इथे जनरली अवन सुद्धा देतात. तर हा आहे अवन. तर इथे आपण ओपन करू शकतो हे स्विच साईडला करून. तर इथे आपण बघू शकतो हा अवन आहे. इथे आपण केक बेक करू शकतो, पिझ्झा बनवू शकतो, कुकीज, मफिन्स वगैरे आपण याच्यामध्ये बेक करू शकतो. इथे ते लोक ट्रे पण देतात आणि त्याच्यासोबत इथे ग्रिल सुद्धा आहे. चिकन, फिश वगैरे काही ग्रिल करून खायचं असेल तर आपण ती ग्रिल यूज करू शकतो. आणि हे ट्रे फॉर बेकिंग आहे केक वगैरे साठी. तुम्ही बघू शकता केटल ठेवलेला आहे. तर इथे केटलचा यूज खूप जास्त होतो कारण की नॉर्वेचं पाणी हे खूप चांगलं आहे. इनफॅक्ट ड्रिंकिंग वॉटर, टॅप वॉटर हे खूप चांगलं पाणी आहे नॉर्वेमध्ये. पण ते खूप थंड असतं, खूप कोल्ड असतं. तर ते डायरेक्टली आम्हाला पिता येत नाही. त्याच्यामुळे केटल खूप यूज करतात. थोडं ते पाणी घ्यायचं आणि केटलमध्ये वॉर्म करून आम्ही पितो. इनफॅक्ट कॉफीसाठी पण तो यूज होतो. त्याच्यामुळे केटलचा वापर हा खूप होतो इथे. हा सिंक आहे. इथे नळाला थंड पाणी आणि गरम पाणी दोन्ही येतं. तर इथे आपण बघू शकतो मार्किंग्स केलेले आहेत. जर आपण टॅप इथे ओपन केला तर फुल कोल्ड वॉटर येतं नळाला आणि जर इथे मूव्ह केलं तर गरम पाणी येतं. तर जर आपल्याला हाताने एखादी गोष्ट वॉश वगैरे करायची असेल तर आपण गरम पाण्याने करू शकतो ती. हा आहे युरोपमधल्या सगळ्याच इंडियन्सचा लाडका असा डिशवॉशर. आपली कामवाली बाई जी भांडी घासायला आपल्याला मदत करते. तर आपण बघूया डिशवॉशर नेमका कसा असतो. मी तुम्हाला ओपन करून दाखवते आतून डिशवॉशर कसा असतो ते. आता मी थोडा लोड केलाय तो. दुपारचं जेवण झालं त्याच्यानंतरची भांडी लोड केलेली आहे. तर आपण असं बघू शकतो इथे आतमध्ये रॅक्स असे दिलेले असतात. याच्यामध्ये आपण अशा प्रकारे भांडी ठेवू शकतो. हा फुल्ली लोडेड नाहीये, आता तरी पार्शली लोडेडच आहे. दुपारची फक्त भांडी आहेत. तर ही भांडी जी असतात ती अशी उलटी आपल्याला टाकायची असतात. आणि इथे जे आहेत हे आपल्याला चमचे वॉश करायला आहेत. तर इथे मोठे चमचे आपण ठेवू शकतो आणि ही जी आहे ही हे आहे छोट्या चमच्यांसाठी दिलेला सेक्शन आहे. आपण इथे ते हँग करू शकतो. आणि हे जे आहेत हे प्लेट्स साठी आहेत. इथे प्लेट्स ठेवायच्या आणि भांडी आपण नॉर्मली वरती खाली ज्या प्रकारची भांडी आपली आहेत त्या प्रकारे आपण ठेवू शकतो. खाली जनरली जी उंच भांडी असतात ती ठेवू शकतो. बिकॉज हे थोडं लेंथ हाईटला थोडं जास्त आहे, हे थोडं शॉर्ट आहे. तर इथे मोठी भांडी इथे ठेवू शकतो. आणि हे जे आहेत हे सगळे प्लेट्स साठी दिलेले असतात. आणि इथे आपण बघू शकतो व्हील्स हे आहेत, सॉरी फॅन्स आहेत. तर जेव्हा पण आपण लोड करतो तर वी शुड मेक शुअर की या फॅनला हा फॅन इझिली फिरतोय. नाहीतर असं व्हायचं की एखादं भांडं उंच आपण असं ठेवलं आणि तो फॅन फिरत नाहीये तर मग ते डिशवॉशर अटकू शकतो. तर जनरली हा वर्क कसा करतो तर हा फॅन इथे अशा प्रकारचे इथे सुद्धा वरती स्प्रिंकलर्स बसवलेले असतात आणि या फॅनमधून सुद्धा वॉटर स्प्रिंकल होतं. तशाच प्रकारचा फॅन हा खाली सुद्धा आहे, आपण बघू शकतो. तर जेव्हा आपण डिशवॉशर ऑन करतो तेव्हा हे दोन्ही फॅन्स हे दोन्ही फॅन्स असे फिरतात आणि इथून सुद्धा वॉटर स्प्रिंकलर्स ऑन होतात आणि त्यातून साबण असेल तर साबणाचं पाणी स्प्रिंकल होतं. खूप स्पीडमध्ये असं पाणी स्प्रिंकल होतं आणि त्या फोर्सनी ही भांडी सगळी क्लीन होतात. याच्यामध्ये आपण गरम पाणी सुद्धा सेट करू शकतो आणि आपण थंड पाणी सुद्धा सेट करू शकतो.
तर हे जर आपण बंद केलं तर आपण इथे बघू शकतो, इथे ती डिशवॉशरची टॅबलेट एक असते. मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारची टॅबलेट आहे. तर अशा प्रकारची टॅबलेट मिळते. तर ही जी टॅबलेट आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची असते. अशी याच्यामध्ये आपण टाकतो आणि हे लॉक करतो. म्हणजे वेगळा असा साबण किंवा पावडर आपल्याला टाकावी लागत नाही. ही एक टॅबलेट इथे टाकायचं आणि जर आपल्याकडे एखादं लिक्विड सोप असेल किंवा एक्स्ट्रा अपार्ट फ्रॉम गोळी काही असेल तर आपण ते याच्यामध्ये लिक्विड टाकू शकतो. तर हे दोन्ही आपण फिल करून आणि मग हे बंद करायचं. आता आपण डिशवॉशरचे प्रोग्राम बघूया. इथे हे ऑन ऑफचं बटन आहे डिशवॉशर ऑन करण्यासाठी. आणि हे जे आहेत हे वेगळे वेगळे मोड्स आहेत, प्रोग्राम्स आहेत आपण म्हणू शकतो. तर इथे हे जे मेन्शन केलेलं आहे दॅट इज टेम्परेचर, म्हणजे किती टेम्परेचरचं पाणी आतमध्ये यूज होईल भांडी घासण्यासाठी. तर हे 50 डिग्री सेंटीग्रेड इज फॉर इको, म्हणजे नॉर्मल जर जास्त खराब वगैरे भांडी नसतील तर आपण हे यूज करू शकतो. आणि हा जो आहे 65 डिग्रीसाठी नॉर्मल प्लेट्स वगैरेच असतील, मोठी भांडी काही नसतील तर आपण हा प्रोग्राम सिलेक्ट करू शकतो. आणि हा जर मोठी भांडी सुद्धा आहेत, मोठ्या भांड्यांसोबतच आपली प्लेट्स वगैरे पण भरपूर भांडी आहेत तर आपण हा प्रोग्राम सिलेक्ट करू शकतो. तर आणि हे जे बटन आहे ते ह्या तिघांपैकी कुठला प्रोग्राम आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते आपल्याला हे करतं. जर मी हे बटन प्रेस करते तर हा आपण बघू शकतो ही लाल लाईट ही चेंज होते कुठल्या ह्याच्यावरती येते. आणि हे जे आहे ते टायमरचं बटन आहे. तर हे टायमरचं बटन आहे. आणि हे जे आहेत ते इंडिकेटर्स आहेत. तर हा जो इंडिकेटर आपण बघू शकतो तो पावडरचा आहे. म्हणजे जेव्हा जो सोप आपण आतमध्ये टाकतोय तो सोप तो डिशवॉशर घेतोय. हे जे क्लिनिंगचं आहे, क्लिनिंगच्या नंतर हे स्टीमिंगचं आहे. नॉर्मली भांडी घासण्यासोबतच इथे भांडी सुकून सुद्धा बाहेर येतात. तर आपल्याला वेगळी अशी सुकवायची गरज नाही लागत. तर हे जे इंडिकेटर आहे ते आपल्याला हे दाखवतं की भांडी घासून झाली आहेत आणि ती आता वॉर्म होत आहेत, स्टीम होत आहेत. आणि हे इंडिकेटर इज फॉर डोर ओपनिंग, म्हणजे आता सगळा प्रोग्राम कंप्लीट झालाय आणि आपण आता डोर ओपन करू शकता. तर ही लाईट जर पेटली तर समजायचं सगळं संपलंय आणि आपण ओपन करू शकतो. आणि दिस इज फॉर प्ले, म्हणजे सगळं आपण सेट केलं. त्याच्यानंतर हे बटन दाबलं की आपला डिशवॉशर ऑन होतो. हे होतं माझं युरोपमधलं किचन. तुम्हाला हे किचन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. आणि हो, या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येत राहतील. बाय.